शहादा शहरातील समाज कल्याण वसतिगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा, 3 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक. पुण्यातील मोशी इमारत दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू. दुर्घटनास्थळी पाहणी करण्यासाठी गेलेल्या सुनेत्रा पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. सुनेत्रा पवारांसमोर नातेवाईकांचा संताप. मोशीतल्या विजय सपकाळनं मिळवला मृत्यूवर विजय. विजयची 11 तास झुंज सुरू होती. मृत्यूशी झुंज. कोसळलेल्या इमारतीतून निघाला जिवंत. कांदिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेनं रामरक्षा महाआरती आंदोलन. भाजप सरकारनं हजारो मंदिरांवर बुलडोझर चालवले. आदित्य ठाकरेंची टीका. सगळ्या मंदिरांवर संशय घेतो ते काय योग्य आहे असं मला काय वाटत नाही. सिद्धिविनायक मंदिरात घोटाळा झाल्याच्या उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आरोपाचं मंत्री भुजबळांकडून खंडन. फडणवीस दिल्लीत गेल्यास चंद्रशेखर बावनकुळे बनणार मुख्यमंत्री. शिंदे कधीही मुख्यमंत्री बनणार नाहीत. खासदार संजय राऊतांच्या दाव्यानं चर्चांना उधाण. आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय. वारंवार होणाऱ्या पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचकटोला. अंधेरीत टीसी आणि प्रवाशांमध्ये मराठी बोलण्यावरनं वाद. टीसीने प्रवाशाला स्टेशनवर डांबून ठेवल्याचा आरोप. मराठी एकीकरण समिती आक्रमक. खडवली पडगा मार्गावर धावत्या एसटी बसला भीषण आग. रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले. आता बघूया छत्रपती संभाजीनगरात 90च्या दशकात दहशत निर्माण करणाऱ्या तथाकथित डॉन बाबा फर्जन याच्या आलिशान बंगल्यावर गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली. धाडीत पोलिसांच्या हाती कोट्यवधींची बेहिशेबी रोकड, सोने, चांदी, रायफल, जिवंत काडतुसं आणि अनेक महत्वाची कागदपत्र हाती लागलेली आहेत. या संपूर्ण कारवाईनं गुन्हेगारी आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 1 महिन्यापूर्वी बाबा फर्जन याचं निधन झालं होतं. पाहूयात हा विशेष रिपोर्ट. 2 पिस्तुलं आणि रायफल, 6,350 जिवंत काडतुसं, 11 चाकू, 2 भुकटी, 2 भाले. इतकी सर्व घातक शस्त्र बाबा फर्जनच्या बंगल्यातून जप्त करण्यात आली आहेत. पैशांचा हा डोंगर पाहून बाबा फर्जनचा बंगला आहे की अलिबाबाचा खजिना असा प्रश्न निर्माण झालाय. कारण बाबा फर्जनच्या बंगल्यातील 2 खोल्यांमध्ये पैशांचा अक्षरशः ढीग पडला होता. एवढी रोकड होती की ती मोजण्यासाठी तब्बल 5 नोटा मोजण्याची यंत्रे मागवावी लागली. प्राथमिक माहितीनुसार सुमारे 5 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. विशेष म्हणजे या रकमेत 100 रुपयांच्या नोटांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्यानं तपास यंत्रणांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय. धाडीत काय काय गबाड हाती लागलंय ते आता पाहूया. 5 कोटी 26 लाखांची रोकड, 21 लाखांचं सोनं, 8 लाखांची चांदी जप्त करण्यात आली आहे. बाबा फर्जनच्या बंगल्यात पैशांचा साठा, शस्त्रे आणि दारूचा साठा केल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकानं छापा टाकला. या कारवाईत कपाटांचे लॉक तोडून तपासणी केली असता पोलीस अधिकारीही थक्क झाले. कपाटांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून ठेवलेले कोट्यवधी रुपयांचे नोटांचे पुडके, रिव्हॉल्वर, रायफल आणि तलवारींचा साठा आढळून आला. याच्यामध्ये गोपनीय माहिती मिळालेली होती की याच्यामध्ये बेहिशेबी मालमत्ता तर आहेच, परंतु शस्त्र देखील आहे आणि त्याच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल असल्यामुळे ही कारवाई अतिशय गोपनीयरित्या करण्यात आली. याच्यामध्ये आपल्याला पिस्टल्स, रायफल्स,
आणि मोठ्या प्रमाणामध्ये काडतुसांची संख्या सुद्धा जिवंत काडतुसे 6,350 जिवंत काडतुसं मिळालेली आहेत. पोलिसांनी आधी बाबा फर्जंदच्या 2 विश्वासू कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव परिसरात शुक्रवारी पहाटेच बाबा फर्जंद याच्या आलिशान बंगल्यावर शहर गुन्हे शाखेने अत्यंत गोपनीय पद्धतीनं धाड टाकली. पहाटे सुरू झालेली ही कारवाई तब्बल 21 तास सुरू होती. मध्यरात्री ही कारवाई संपली. यावेळी संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याच्यामध्ये जी वेपन्स आहेत ही परवाना असलेली वेपन्स आहेत. 4 वेपन्स, 2 वेपन्सची परवान्याच्या संदर्भात आम्ही चौकशी करत आहोत आणि हे वेपन्स वापरली किंवा कसे याचा सुद्धा तपासाचा एक भाग आहे, तो आपल्याला पुढे कळवण्यात येईल. 90च्या दशकात शहरात मोठी दहशत निर्माण करणाऱ्या बाबा फर्जांचं महिन्याभरापूर्वीच निधन झालं होतं. बाबा फर्जान हा काही काळ एका युनियनचा अध्यक्षही होता. तसंच 1990 मध्ये त्याने अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. आता छाप्यात सापडलेली बेहिशेबी रोकड कुठून आली, त्यामागे कोणाचं नेटवर्क होतं आणि आणखी कोणती मालमत्ता आहे का, आता याचा तपास सुरू करण्यात आलाय. अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर. आता बघूयात कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या एका वक्तव्यामुळे राज्यात नवा राजकीय वाद पेटलाय. भारत शेतीमुळे नाही, म्हणजे शेतीमुळे सोने की चिडिया नव्हता, तर घराघरात स्टार्टअप होतं म्हणून सोने की चिडिया म्हटलं जायचं, असं वक्तव्य लोढांनी केलंय. त्यावर विरोधक आणि शेतकरी नेत्यांनी हल्लाबोल केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सूरज जी सोनी आए थे, उन्होंने एक बड़ी अच्छी बात कही थी. भारत को यदि सोने की चिड़िया कहा जाता तो इसके लिए नहीं कहा जाता था कि भारत के अंदर बहुत कुछ हम ये एग्रीकल्चर प्रधान देश था, तो उसका कारण ये था कि भारत के हर गांव में हर घर में स्टार्टअप था. मंगलप्रभात लोढांनी भारताला सोने की चिडिया म्हणण्यामागे शेती नव्हे तर घरोघरी असलेले कुटीर उद्योग आणि स्टार्टअप्स कारणीभूत होते असं वक्तव्य केलं. मात्र त्यामुळे शेतकऱ्यांचा अपमान झाल्याचा आरोप केला जातोय. भारत हा कृषीप्रधान देश आहे, याकडे विरोधकांनी लक्ष वेधलं. शेतकरी नेत्यांनीही लोढांच्या वक्तव्यावरून आक्रमक पवित्रा घेतला. भारताचा इतिहास कृषी संस्कृतीशी जोडलेला असून कापूस, मसाले, धान्य आणि इतर कृषी उत्पादनांची जगभर निर्यात होत होती. त्यामुळे शेतीचं योगदान नाकारणे म्हणजे इतिहासाशी प्रतारणा असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केलाय. कारखान्यामध्ये ज्वारी, बाजरी, सोयाबीन, कापूस पिकवण्याचं तंत्रज्ञान जन्माला आलेलं नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला आमच्या वावरातच यावं लागेल. आणि एवढा तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल तिटकारा वाटतो तर मंगलप्रभात लोढांनी उद्यापासनं आपल्या ताटामध्ये शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न न घेता कारखान्यामधून तयार झालेले नटबोल्ट खावेत, सिमेंट खावं, कारखान्यामध्ये जे जे तयार होतं धातू खावेत. मंगलप्रभात लोढा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सुरेश सोनी यांच्या व्याख्यानाचा संदर्भ देत प्राचीन भारताच्या समृद्धीबाबत भाष्य केलं होतं. भारताची समृद्धी केवळ शेतीमुळे नव्हे तर घराघरात चालणाऱ्या कापड विणकाम, धातूकाम, हस्तकला आणि इतर कुटीर उद्योगांमुळे वाढली. या उत्पादनांची निर्यात होत असल्याने देशात मोठ्या प्रमाणात सोनं येत असे, असा त्यांचा दावा होता. त्यांच्या त्याच दाव्याचा कार्यक्रमातील भाषणात उल्लेख केला होता. मात्र त्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा मंगलप्रभात लोढांनी केला. त्या काळामध्ये आपला जीडीपी फार जास्त होता. 25 पेक्षा जास्त कंट्रीमध्ये आपला एक्सपोर्ट होत होता. आता परत आपला भारतने स्वामी विवेकानंदच्या शब्दामध्ये विश्वगुरु करायचे असेल तो घरी घरी स्टार्टअप केला पाहिजे. हा माझ्या भारत कृषीप्रधान देश होता, आज पण आहे, नंतर पण राहणार आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशात औद्योगिकरण वाढत असलं तरी शेतीचा वाटा हा सर्वात मोठा आहे. शेती व्यवसायातच देशात सर्वात मोठा रोजगार निर्माण झाला होता. त्याचाच आधार घेत विरोधक आणि शेतकरी नेत्यांनी मंगलप्रभात लोढांवर टीकास्त्र टाकलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.